नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावामध्ये आता आपण आहोत आणि साई संजीवनी हॉस्पिटल जे कॅन्सरच्या साठी सुप्रसिद्ध आहे त्या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर राहुल मांजरेकर सर या ठिकाणी आहेत. या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून जे केमोथेरपीची प्रक्रिया असेल कॅन्सरग्रस्त रुग्णांच्यासाठी किंवा कॅन्सरवरच्या ज्या शस्त्रक्रिया असतील त्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य दिलं जातं आणि या सोलापूर जिल्ह्यातील या बार्शी आणि पंचक्रोशीतील खूप साऱ्या रुग्णांना याचा फायदा होतोय. अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना अक्षरशः जीवनदान या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळालं. या हॉस्पिटलला सदिच्छा भेट द्यायला खरं तर आलो होतो, परंतु राघव बारवकर या एका फायटरची एक दिवसाची सुरुवातच अतिशय एका छान सकारात्मक व्यक्तीशी भेटून झाली आहे. 2006 साली राघवजी बारवकर यांचा एक अपघात झाला होता आणि त्यानंतर ते पूर्णतः बेड रिटर्न आहेत. म्हणजे त्यांना फक्त उजव्या हाताचं सेन्सेशन आहे आणि शरीराच्या कुठल्याच भागाचा अवयव त्यांचं काम करत नाहीये. पण असं असताना देखील ते भारतीय संघाचं पॅराऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व करतात. घरामध्येच पुण्यामध्ये त्यांनी शूटिंग रेंज बनवून घेतलेली आहे आणि मला असं वाटतं ही सगळी रोल मॉडेल आहेत. आयुष्यामध्ये आपल्याला जी संकट येतात किंवा ज्या काही समस्या येतात त्या संकटांवर निलड्या छातीनं त्याच्यावर मात करता येते याचं एक मूर्तिमंत उदाहरण राघवजी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पेशंटचा डॉक्टरवर किती विश्वास असावा त्याचं देखील हे मूर्तिमंत उदाहरणे. राघवजी पुण्याला राहतात आणि डॉक्टर साहेब बार्शीला असतात इथे, परंतु त्यांनी पुण्याला एक छोटंसं कुठलं ऑपरेशन होतं सिस्टोस्कोपीचं एक ऑपरेशन होतं ते त्यांनी पुण्यामध्ये न करता इथे केलंय. मला वाटतं मी अधिक बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातील तमाम असे आपले जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे नैसर्गिक ज्यांना अपंगत्व असतं पोलिओ किंवा इतर कारणांमुळे किंवा अपघाती अपंगत्व ज्यांना प्राप्त होतं अशांच्यासाठी राघव बारवकर हे रोल मॉडेल आहे. मला वाटतं तुम्ही जे सगळे अशा पद्धतीचे नैसर्गिक अपंगत्व असलेले सगळे जे आपले बांधव आहेत किंवा काल आम्ही दिव्यांग बांधवांच्यासाठी आरोग्य शिबिर घेतलं, त्यांना आम्ही कृत्रिम हात आणि पायाचे अवयव दिले. त्या ठिकाणी देखील आमचे व्याख्याते गणेश शिंदे असतील, व्याख्याते किरण कोळजे असतील, त्यांनी खूप प्रेरणादायी विचार मांडले की बाबा तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, आयुष्य खूप छान आहे. परंतु मला वाटतं त्याहीपेक्षा अधिक तुमचा अनुभव आणि तुमचं मार्गदर्शन अशा दिव्यांग बांधवांच्यासाठी अधिक महत्वाचं आहे. तर तुम्हीच अशा सगळ्या दिव्यांग बांधवांना काय संदेश द्याल? मार्गदर्शन असं नाही बरं का, कारण मीच बऱ्याच गोष्टी शिकतोय. अजून आता 18 वर्ष झाली माझ्या ऍक्सिडेंटला. रोज घेऊन जाणारा ट्रॉली सोबत ऍक्सिडेंट झाला होता ज्यात माझ्या सर्व मणक्याला मार लागला. माझं छातीपासून खाली पूर्ण सेन्सेशन गेलेलं. मला प्रत्येक गोष्टीसाठी कोणाची तरी मदत लागते, मी एकटा काही करू शकत नाही. पण घरचा सपोर्ट मला खूप स्ट्रॉंग आहे, भावाचा म्हणा पूर्ण फॅमिलीचा, आणि माझं मित्रमंडळ जे आहे पूर्ण त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. तर त्या सपोर्टच्या जोरावरती मी म्हणजे प्रयत्न करतोय बऱ्याच गोष्टींचे आणि नशीब देवाची कृपा आहे की त्याला नक्कीच शूटिंग रेंजचं तर थोडंसं एक पुण्यामध्ये एक जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या होत्या शूटिंगच्या 10 मीटर एअर रायफल. तर मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि काही अनुभव नसताना पहिल्या स्पर्धेत मला तिथं गोल्ड मेडल मिळालं होतं. तर त्याच्यात पुणे महानगरपालिकेकडून नॅशनल पर्यंतची स्पॉन्सरशिप मिळाली मला आणि थोडंसं ट्रेनिंग आणि थोडंसं काही 90% खर्च स्पॉन्सरशिप मिळाली. पण मला बालेवाडीत ते माझं घर 35 किलोमीटर आहे, यायचं 70 किलोमीटर. तेवढा प्रवास पुण्यात करून ट्रॅफिक मधून जाणं आणि येणं 70 किलोमीटर खूप म्हणजे एनर्जी डाऊन करणारा असायचं. शिवाय एनर्जी शारीरिक आणि फायनान्शियली पण ते तसा विचार केला तर परवडत नव्हता. माझ्यावरती काय उपाय करायचा म्हणून थोडासा मी घरच्यांनी मित्रांनी विचारलं. घरीच माझं बैठक घर आहे मांजरीमध्ये, तर तिथं 10 मीटर रायफल आम्ही शेड मारून छान बनवली, रेंजच बनवली घरी. आणि तिथं जाता येत नाही मला तर आम्ही ती रेंजच घरी आणली. आज मी नॅशनल शूटर रायफल शूटर आहे 10 मीटर मध्ये. दिल्लीमध्ये झाली. तर त्यामध्ये पण मी होतो 4थ्या रँकवरती होतो मी त्याचा. 4 पॉईंटसाठी माझं मेडल गेलं तिथं. आणि इंडियन टीमच्या ट्रायल झाल्यामध्ये त्यामध्ये पण माझी 2nd रँक आहे.
तुम्ही इंडिया ऑलिम्पिकमध्ये स्वप्न तर आहे देशासाठी खेळायची. नक्की होईल. प्रयत्न करतोय नक्की होईल. आणि यश पण मिळेल सगळ्यांच्या Yes, yes, support yes, ने. yes. आमच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं